साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आणि सालाबादप्रमाणे ज्ञानेश्वर योग आश्रम डोंगरगड या ठिकाणाहून प्रस्थान झालेल्या दिंडीचं आगमन दादा पाटील महाविद्यालयाच्या या आवारात आज झालं आणि जणू काही हा आवार विठ्ठल नामाच्या गजरानं, ज्ञानेश्वर माऊलीच्या नामगजरानं आणि एकूणच साधू संतांच्या आपल्या आगमनानं पवित्र आणि पावन झालेला आहे. त्यानिमित्तानं आज या ठिकाणी ज्ञानेश्वर योग आश्रमाचे संस्थापक आदरणीय चंद्र महाराज शास्त्री, त्यांच्याबरोबरीनं भागवत महाराज शास्त्री, त्याचबरोबरीनं या ठिकाणी समस्त मृदुंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, वेगेकरी आणि काही मान्यवर आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वच हरिभक्तप्रायण महाराज आणि बरोबरीने आलेले सर्व मायबाप वारकरी बंधू भगिनी आणि या कर्जत नगरीतील काही ग्रामस्थ आहेत, ज्यामध्ये आदरणीय नलावडे आप्पा आहेत, जे आमच्या बरोबरीनंच अनेक वर्ष आहेत. त्याचबरोबरीने डॉक्टर राजेश टोरमल जे आहेत तेही आमच्या बरोबरीनंच अनेक वर्षांपासून या पवित्र अशा कार्यामध्ये सहभाग घेतात. आमचे सन्मित्र इंजिनियर सावंगी साहेब आहेत, ॲडव्होकेट कैलासराव शेवाळे आहेत, मांडगे ताते आहेत, ॲडव्होकेट भीमरावजी कदम आहेत, शिवाजीराव गुंजाळ आहेत, आमचे दुसरे सन्मित्र भास्कररावजी मोरे आहेत आणि अनेक आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाही, पण आपण समस्त माता बंधू भगिनी, माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भगिनी. खरं तर आजचा काळ लक्षात घेतला तर कर्मसिद्धांतावर जे काही भाष्य या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे आणि तो सांगत असताना आजच्या काळाला समोर ठेवत असताना आम्ही ज्या ज्ञानाच्या क्षेत्रात आणि संस्काराच्या क्षेत्रात काम करतो त्यावेळी असं लक्षात येतं की मोठ्या शहरांपासून तर खेड्या पाड्यांपर्यंत आजची जर एकूण परिस्थिती पाहिली तर खरोखर महाराज सामाजिक व्हीम उसवत चाललेली आहे. आध्यात्मिक नैतिक असे संस्कार जे आहेत ते विसरत चाललेले आहेत आणि अशा काळात आमच्या हाताखाली येणारी पिढी ही उद्याच्या काळातल्या भारताचं भविष्य आहे. आणि मग संत विचाराचा एक छोटासा अभ्यासक या नात्यानं या ठिकाणी 5 वर्षांपूर्वी आल्यानंतर असं वाटलं की एवढ्या अशा पवित्र भूमीमध्ये गेल्या 36 वर्षांपासून चाललेली परंपरा आणि ज्या महाविद्यालयाच्या दिंडीचं आगमन गेल्या 17 वर्षांपासून होत आहे आणि ज्या संत सद्गुरू बोधर महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये एवढा सगळा गोतावळा गोळा होतो आहे, अशा काळामध्ये आपलं काहीतरी परम कर्तव्य ठरतं आणि आजची सामाजिक भूमी उसवत चाललेली आहे. तिला जर परत एकदा टाके घालायचे असतील तर संत विचारच हा टाके घालू शकतो, कारण की 750 वर्षांची दीर्घ अशी परंपरा या वारकरी संप्रदायाला आहे, दिंडी प्रथेला आहे. आणि मग आम्ही सगळे ज्यावेळी एक सांसारिक माणूस म्हणून विचार करतो, एक सर्वसामान्य माणूस म्हणून विचार करतो, आम्ही सगळे षड रिपूंनी भरलेलो आहोत. यातही खरं आहे, आमच्या प्रत्येक कर्माच्या मागे आमचे रिपू आहेत. आपल्यासारखी योगी माणसं जे असतात, तात्विक माणसं असतात, ते आमच्या दृष्टीनं साधू असतात, संत असतात आणि त्यांचा मार्गदीप घेऊन पुढे जात असताना या आवारातून बाहेर पडणारा विद्यार्थी पवित्र भावनेनं बाहेर पडावा म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे कीर्तन महोत्सव आपण 5 वर्षांपूर्वी सुरू केला. त्याचा 5व्या वर्षाचा समारोप आज आपल्या पवित्र अशा या प्रवचनांनी आत्ताच्या सर्व मार्गदर्शनाने झालेले आहे. आणि मग सांसारिक स्त्री ही आपल्या संसारामध्ये कितीही मग्न असली तरी तिची ओढ जशी माहेरी असते, तिथं तिला एक जिव्हाळा मिळत असतो, तशा पद्धतीनं वारकरी आणि एकूणच त्या संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्याची मनस्थिती असते. आणि मग अवघाचे संसार आनंद भरीनं तिन्ही लोक असं म्हणत असताना संतांनी या ठिकाणी जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुरा असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे.
आणि जशी त्या मग माहेर वाचण्याची एक मानसिक स्थिती असते तशी प्रत्येक वारकऱ्याची असते. आणि मग आपल्या या संसारातल्या व्यापातापातून एक बाहेर पडावं म्हणून आपल्या माहेराकडे लागणारी ओढ म्हणजे पंढरीची वाट असते. आणि आपण सगळे मग तिकडे जात आहात. आपल्या सर्वांचे पाय पदस्पर्श जे आहेत ते या भूमीला लागलेले आहेत, या महाविद्यालयाला लागलेले आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ज्ञानाच्या क्षेत्रात काम करत असतो, आमचं काम हे खऱ्या अर्थानं आणखी जबाबदारीने वाढलेलं आहे. जी पिढी आमच्या हातातून बाहेर पडते आहे ती काहीतरी चांगले विचार घेऊन जावी, काही चांगले संस्कार घेऊन जावी म्हणून आम्ही काहीतरी एक त्याच्यामध्ये तर्पण या ठिकाणी करतो आहोत. आपल्यासारख्या अधिकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनावरती प्रेरणा आणखी मोठी होती आहे. आज आपण या ठिकाणी आलात आणि या पवित्र अशा गेल्या 17 वर्षापासून चाललेल्या प्रपंचामध्ये आजही तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच समर्थपणानं आम्हाला मार्ग दाखवला आहे. त्याबद्दल खरं तर मी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण.